तर सर्वांना जय शिवराय जय भीम। बघा आता सध्या राजकीय समीकरणं राजकीय गणित सोडवायचा प्रयत्न हे राजकीय पक्ष करताना पाहत आहेत आणि त्यामध्येच जरांगे पाटलांना आतापर्यंत भाजपवरती टीका फडणवीसावरती टीका ह्या भरपूर केलेल्या आहेत। सर्वांना तो अधिकार आहे टीका करायचा, कारण कलम 19 नुसार सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे। त्यांनी कुणाविषयी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे, पण या ठिकाणी आपल्याला ह्या गोष्टी बघायच्या आहेत। वंचित बहुजन आघाडी त्यानंतर जरांगे पाटील MIM असेल किंवा प्रहार असेल, ह्या तिघा चौघांना मिळून सत्ता स्थापन केली तर मुख्यमंत्री जरांगे पाटील आणि मंत्रिमंडळ सर्वच वंचितचं आणि प्रहारचं जरांगे पाटलांचं असू शकतं, यामध्ये काहीही शंका नाही। आपल्याला हेच बघायचं मित्रांनो, आता हरवण्यासाठी लढायचंय का जिंकण्यासाठी लढायचंय हा मोठा प्रश्न आहे। जरांगे पाटला सध्याचं काय होतं चालू की भाजपला हरवायचं, फडणवीसांना हरवायचं ह्या गोष्टी चालू होत्या, पण त्यांना हरवून आपल्याला काय मिळणार आहे हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आपण त्यांना हरवलं तर आपल्याला काय मिळणार आहे? काहीच मिळणार नाही। फक्त त्यांची सत्ता पाडून भाजपला हरवून फडणवीसांना हरवून आपल्याला काय मिळणार आहे का? काहीही मिळणार नाही। त्यामुळं कुणाला हरवण्यासाठी कुणाला पाडण्यासाठी कुणाच्या तोंडाला चिकपळाला गुलाल न लागण्यासाठी लढण्यापेक्षा आपण जिंकण्यासाठी लढलेलं हे कधीही उत्तम आणि हे कधीही आपल्या फायद्याचं नक्कीच असणार, यामध्ये काहीही शंका नाही। बघा, काँग्रेस नेहमी म्हणतंय की काँग्रेस सोबत कोणता एखादा पक्ष नसला तर काँग्रेस काय म्हणते की ती भाजपची बी टीम आहे। आता वंचितची आणि काँग्रेसची जर युती नाही झाली महाविकास आघाडी, तर ते हाच ठपका ठेवणार की वंचित हा भाजपचा बी प्लॅन आहे। त्यानंतर जरांगे पाटील सुद्धा हे भाजपचे बी प्लॅन आहेत। ह्या गोष्टी नक्कीच राजकारणामध्ये होतात आणि भविष्यामध्ये होणार सुद्धा। काँग्रेस आतापर्यंत हेच करत आलेलं आहे। आता जरांगे पाटलानंतर 1,000 उमेदवार दिले प्रत्येक मतदारसंघातून। होणार आहे काय बघा बरं, काय होणार आहे? निवडणूक बॅलेटवरती होईल किंवा परिणामी याचा फायदा हा भाजपला होणार आहे, पण याचा फायदा मराठ्यांना काय होणार आहे? काहीच नाही। 1000 उमेदवार करून भलेही काँग्रेस किंवा शिवसेना भाजप असेल किंवा आपल्याला कुणाला हरवण्यासाठी लढायचं नाही, आपल्याला जिंकण्यासाठी लढायचं आहे। आपल्याला या ठिकाणी 1000 लोक उभा करून काय फायदा नाही, आपल्याला या ठिकाणी 48 लोक फक्त उभा करायचे आहेत। त्यामुळं आपलाच पैसा वाचणार आहे आणि त्यानंतर सत्ता सुद्धा आपलीच स्थापन होणार आहे, यामध्ये काहीही शंका नाही। आता जर आपल्याला फक्त कुणाला हरवायचं असेल तर आपण जिंकणारच नाही। ते हरल, त्यांच्या ऑपोजिटची जी पार्टी आहे ती जिंकून येईल, पण यामध्ये आपल्याला फायदा काय होणार आहे? मराठा समाजाला फायदा काय होणार आहे? एवढा आपण लढा उभारला, एवढं आंदोलन केले, याची फलनिष्पत्ती काय होणार आहे? काहीच होणार नाही। त्यामुळं हरवण्यासाठी आपल्याला लढायचं नाही, आपल्याला जिंकण्यासाठी लढायचं, हे गोष्ट महत्त्वाची आहे। आता लोक म्हणतात की तुम्ही हे आंदोलन भरकटत आहात, राजकारणामध्ये राजकारणी महत्त्वाकांक्षा ठेवून हे आंदोलन संपवायचा प्रयत्न होतोय जर जरांगे पाटील राजकारणामध्ये आले तर। आता आंदोलनामधून एक चांगली यशस्वी सत्ता निर्माण होते, आंदोलनातून चांगलं नेतृत्व मिळतं, आंदोलनातून चांगले कार्यकर्ते मिळतात। याचं उदाहरण आहे अण्णा हजारे यांचं आंदोलन। यामधूनच केजरीवाल उभा राहिले आणि एक नवीन पक्ष उभा राहिला, आम आदमी। हे कारण हेच आहे बघा, एका सत्ता संघर्षामधून मिळालेली सत्ता वेगळी आणि एका आंदोलनातून सत्ता मिळालेली वेगळी असते। कारण आंदोलनामध्ये आंदोलक काही मागण्या घेऊन आंदोलन करतात आणि ज्यावेळेस त्यांची सत्ता येते त्यावेळेस त्यांचा पहिला प्रेफरन्स हाच असतो की आपण जे आंदोलन केलेले आहेत त्याची आपल्याला फलनिष्पत्ती आता करून आणायची आपण सत्तेवर आल्यानंतर। त्यामुळं आंदोलक हा जर सत्ताकर्ता राजकर्ता बनला तर भविष्य आणि जे राजकारण आहे ते खूप वेगळं होतं। याचं उदाहरण म्हणजे अरविंद केजरीवाल। बघा, आता
आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की सर्व गोष्टीमध्ये पाटलांना, वंचितला यश मिळेल का, आंबेडकरला यश मिळेल का? आंबेडकर याकरता पहिलंच पॉझिटिव्ह आहेत, त्यांचा पूर्णपणे सपोर्ट हा पाटलांना आहे. तरीही यांची सत्ता स्थापन होईल का, हा सर्वसामान्याचा प्रश्न असतो. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे होय. जर असं झालं तर जरांगे पाटील किंवा प्रकाश आंबेडकर हे मुख्यमंत्री असणार आणि सत्ता पूर्ण वन वे यांचीच असणार. त्यामध्ये विरोधकसुद्धा बोटावर मोजण्या एवढेच असणार. समजून घ्या, आपल्या महाराष्ट्रामध्ये 1,42,00,000 मते भाजपला मिळाले होते. 1,42,00,000 मते घेऊन भाजप सत्तेमध्ये आहे. आता महाराष्ट्रामधले जे मराठी आहेत ते 6 कोटी समजून चला. 6 कोटीमधील अर्ध्यांनीही मतदान जरांगे पाटलांना केलं तर 3 कोटी मतं होतात. आणि 3 कोटी मतामध्ये वन वे जरांगे पाटील हे मुख्यमंत्री होतात. त्यामध्ये काहीही शंका नाही. जर या जोडीला प्रकाश आंबेडकरांचे 24 लाख मतं, त्यांना मागच्या वेळेस 24 लाख मतं मिळाले होते एका मोठीनं, त्यामध्येच MIMचा पण साथ होता. तुम्हाला प्रश्न पडेल की जरांगे पाटलासोबत हे MIM आणि बहुजन कसे येतील, हा एक सर्वांचा प्रश्न असतो. कारण जरांगे पाटलांनी जे आपलं आंदोलन उभं केलं, ह्या आंदोलनाच्या पाठीमागं सर्वच समाज आहे. काही उघड आहे आणि काही आडबाजूनं आहे, पण पूर्ण समाज हे पाटलाच्या बाजूनं आहे. कारण पाटलानं बघा, जो अभ्यासक आहे, ज्याला माहीत आहे सत्ता संघर्ष आंदोलन काय आहे, ते प्रत्येक माणूस हा एक चांगला आंदोलक म्हणून, चांगला व्यक्ती म्हणून पाटलाच्या पाठीमागे आहे. त्यामुळे बहुजनांचे प्रकाशजी आंबेडकर हे पाठीमागे आहेत खंबीरपणे पाटलांच्या. आणि बघा, जे आंदोलन चाललं होतं, जो मोर्चा निघाला होता मुंबईकडे, त्यावेळेस जागोजागी मुस्लिम बांधवांनी पाण्याची सोय केली मराठ्यासाठी आणि मस्जिदीमध्ये त्यांना राहायची सोय केली भगव्या झेंड्यासहित. बघा, कुठल्या मिरवणुकीचा असेल काय असेल त्यावेळेस मस्जिदी ही बंद असतात, त्यामध्ये हिंदूंना एंट्री नसते. पण ह्या आंदोलनामध्ये विशेष बाब अशी होती की मस्जिदीमध्ये मुक्कामाला मराठे राहायचे आणि त्यांना जेवायची खायची सर्व सोय हे मुस्लिम बांधव करायचे. जर हे आंदोलन एक सत्ता म्हणून उभं राहिलं, एक राजकीय आंदोलन उभं राहिलं, तर यावेळेस मुस्लिम समाज हा बऱ्यापैकी पाटलांच्या पाठीमागं उभा राहील. कारण पाटलांनी त्यावेळेस बोलले होते की ज्यावेळेस तुम्हाला आमची गरज भासेल त्यावेळेस तुमच्याकरता आम्ही आंदोलनं करू. हे वाक्य पाटलांचं होतं आणि हे वाक्य नक्कीच कामाला येणार आहे. आणि अशा वेळेस महाराष्ट्रामधील मुस्लिम, त्यानंतर वंचित आणि मराठा म्हणजे जरांगे पाटील, ह्या तिघांचं समीकरण नक्कीच जुळणार, त्यामध्ये काही शंका नाही. आणि ह्या तिघांनी तर एकत्र येऊन युती केली. भाजपला हरवण्याची शपथ न खाता स्वतः जिंकण्याची शपथ खाल्ली. तर त्यांचे प्रत्येक प्रश्न, प्रत्येक प्रॉब्लेम, प्रत्येक काही अडथळे आहेत ते पूर्णपणे क्लिअर होतील आणि त्यांना घवघवीत यश मिळेल आणि परिणामी सत्ताही यांची स्थापन होईल. महाराष्ट्रामधील हे राजकारण पूर्णपणे बिघडून जाईल आणि यावेळेस सत्ताधारी, विरोधी हे सत्तेमध्ये कोणीच नसणार आहेत. जे सत्तेमध्ये असतील ते पूर्णपणे नवीन पॅनल, एक नवीन राजकीय फळी हे निर्माण होईल. ज्याप्रमाणे दिल्लीचं असेल, पंजाबची असेल, जी सध्या अवस्था झालेली आहे, अशीच अवस्था महाराष्ट्राची होईल आणि एक महाराष्ट्र राज्य एक नव्या वाटचालीकडे किंवा नव्या एका प्रगतीकडे नक्कीच जाऊ शकतं जर ह्या तिघांनी एकत्र आलं तर. फक्त विषय काय आहे, फक्त एकच पॉईंट आहे, तुम्हाला भाजपला हरवायचं नाही, तुम्हाला फडणवीसला हरवायचं नाही, तुम्हाला स्वतःला जिंकायचं आहे. तुम्ही जर डोक्यामध्ये ह्या गोष्टी घेतला, तुम्ही एकमेकांची साथ दिली, तर महाराष्ट्रामधील कुठलीही शक्ती तुम्हाला हरवू शकणार नाही. ती शक्ती आदर्श असेल किंवा ती शक्ती दिल्लीमधून ऑपरेटिंग करत असेल, ही शक्ती या ठिकाणी कोणताच अडथळा आणू शकत नाही आणि तुम्हाला घवघवीत यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. हे 100% होणार आहे. तुमचं एकूण याविषयी मत काय, तुम्हाला नेमकं काय वाटतं या विषयावरती, की आता 24 तारखेला जी सभा होणार आहे त्या सभेमध्ये पुढची रणनीती आहे, पुढचा जो सत्ता संघर्ष किंवा पुढे काय करायचं याविषयी जो सभा ठेवलेली आहे त्या सभेमध्ये नेमके निर्णय कुठले घेतले जातील, आपण त्याविषयी व्हिडिओ उद्या आणणार आहोत.
की निर्णय कुठले होणार आहेत त्यामध्ये. आणि आपला जो आजचा व्हिडिओ होता, तुम्हाला याविषयी नेमकं वाटतंय काय की वंचित जरांगे पाटील, MIM असतील, प्रहार असेल, याने तर एकमेकांची साथ दिली तर महाराष्ट्रामधील जे राजकीय समीकरण आहे ते पूर्णपणे बिघडून जाईल आणि एक नवीन सत्ता उदयास येईल. कारण यांच्या पाठीमागे 6 कोटी मराठ्यापैकी 3 कोटी मराठे पकडा, 24 लाखपैकी 20 लाख पकडा, अशापैकी एक 2 ते 3 ते 3.5 कोटी मतामध्ये आरामशीर सत्ता यांची स्थापन होते वन वे, यामध्ये काही शंका नाही. लोकसभेला पण चांगले जे आपले MLA MP आहे जातील आणि विधानसभेला सुद्धा जलवा फक्त ह्या तिघांचाच असेल. तुमचं एकूण मत काय आहे नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद सर्वांना, जय महाराष्ट्र.